दहावीचा अभ्यास आणि शेतातली मोलमजुरी याचा मेळ साधत वाशिमच्या येलतुरा गावच्या विशाल अंभोरेने दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलेलं आहे। बघा त्याने बिकट परिस्थितीतही धीराने कसा अभ्यास केला आणि कशा पद्धतीने अव्वल यश मिळवलं। हिंगोली आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या येलतुरा गावचा विशाल अंभोरे। विशालने 10वीच्या परीक्षेत 87% गुण मिळवलेत, पण घरच्या परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण कसं करावं याचा प्रश्न त्याच्या समोर आहे। घरचं 18 दारिद्र्य, वडिलांची 3 एकर कोरडवाहू खडकाळ शेती ज्यातून उत्पन्नाची शाश्वती नाही। शेतीतून मिळणाऱ्या 8 ते 10 हजारातून घरगाडा चालतो। दररोज सकाळी 6 वाजता उठत असे ते 8 साडेआठच्या लोक अभ्यास करत असे। त्यानंतर शाळेत जात असे पैदल 2 किलोमीटर। नंतर घरी आल्यानंतर थोडा आराम करत असे। त्यानंतर 7 वाजेपासून ते 10च्या दरम्यान अभ्यास करत असे। शाळेला रोज 2 किलोमीटर चालत जायचं, कोणतीही शिकवणी नाही, पण दिवस रात्र अभ्यास। या मेहनतीमुळेच विशालने उत्तम गुण मिळवले। माझ्याकडे 3 एकर शेती आहे, कोरडवाहू आहे, 9-10 पोते सोयाबीन होते। दोघं नवरा बायको आणि सुट्टीच्या दिवशी मुलं सुद्धा आम्ही रोज मंजुरीला नेऊन त्यांचा शिक्षणासाठी खर्च भागवतो। सुट्टीच्या दिवशी विशाल आणि त्याची भावंड आई वडिलांसोबत मजुरीला जातात। उरलेल्या वेळेत अभ्यास आणि घरकाम यांची कसरत सांभाळतात। तो दररोज मात्र 8 वाजेला घरून निघायचा 2 किलोमीटर पायी आणि शाळेमध्ये यायचा, तरी पण तो बसत नसे, पण अभ्यासच करत राहायचा। आणि ज्यावेळेस त्याला अडचणी यायची विषयामध्ये, तो सदरील आमच्या शिक्षकाला तो त्या ठिकाणी सांगायचं की मला ही गोष्टी समजून सांगा, ही मला काही समजली नाही। माझे स्वप्न आहे इंजिनिअरिंग बनून माझ्या आई वडिलांचे स्वप्न साकार करून। मी आई वडिलांना मला दिसले की माझी आई माझ्यासाठी शिकवण्यासाठी किती धडपड करत आहे। माझा मुलगा मोठा होऊन काही ना काही व्हावा यासाठी ती धडपड करत आहे। मला वाटते की माझ्या आईचे स्वप्न मी साकार करून तिचे स्वप्न साकार करणार आहे। सोयी सुविधांची आबाळ असताना विशालने केलेली मेहनत आणि त्याला मिळालेलं यश कौतुकास्पद आहे। आता त्याचं इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज आहे ते त्याच्या मेहनतीला आपणही थोडासा आर्थिक हातभार लावण्याची। प्रणय निर्माण, एबीपी माझा, वाशिम। तर त्याला बनायचंय इंजिनियर आणि त्यासाठी विशालला गरज आहे तुमच्या आमच्या मदतीची। नेमकं त्याला मदत करण्यासाठी काय करायचंय जाणून घेऊयात आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात। आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर 2 संपर्क क्रमांक आहेत। एक आहे नितीन भालेराव, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9890434803 9890934803। आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे 9930233171 9930233171। आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे, ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल। एबीपी न्यूज नेटवर्क 301 बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093। त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल।